भगवान शिवाची उपासना करणाऱ्या भक्तांसाठी शुक्र प्रदोषचे उपाय. दूध आणि केशर. आपल्या कोणत्याही विशेष मनोकामना पूर्तीसाठी शुक्र प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर थोडे केशर मिसळलेले दूध अर्पण करा. दूध अर्पण करताना मनात ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा. दही आणि मध. वैवाहिक जीवनात मधुरता आणण्यासाठी शुक्र प्रदोषच्या दिवशी शिवलिंगावर दही आणि मध एकत्र करून अर्पण करा. शमीचे पानं. जर तुम्ही शत्रूंनी त्रस्त असाल आणि त्यापासून मुक्ती मिळवून इच्छित असाल तर शुक्र प्रदोषच्या दिवशी शमीची पानं स्वच्छ पाण्याने धुवून शिवलिंगावर अर्पण करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 11 वेळा जप करा. लाल गुलाब. दाम्पत्य जीवनातील वादविवाद कमी करण्यासाठी शुक्र प्रदोषच्या सायंकाळी पती पत्नीने एकत्र मिळून 11 लाल गुलाबाची फुलं ओम नमः शिवाय मंत्राचा 27 वेळा जप करत शिवलिंगावर अर्पण करावे. बेलपत्र आणि जल. कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहावी ह्यासाठी प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करा. तूप आणि तेल यांचा दिवा. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सायंकाळच्या वेळी शिवमंदिरात तुपाचा आणि तेलाचा दिवा लावा. तुपाचा दिवा देवतेला प्रसन्न करतो तर तेलाचा दिवा आपल्या इच्छापूर्तीसाठी असतो. धागा. आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी शुक्र प्रदोषच्या दिवशी शिवलिंगाला कच्चा सूत म्हणजे धागा गुंडाळा आणि आपली समस्या मनात सांगा. धागा तोडल्यानंतर त्याला गाठ न मारता तसाच शिवलिंगावर लपेटून ठेवा. पिवळे तांदूळ अर्पण. प्रदोष काळात 7 पिवळे तांदळाचे दाणे घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे आणि आपले नाव व गोत्र सांगावे. हा उपाय पिंपळ किंवा बेलपत्राच्या झाडाजवळही करता येतो. दिवा लावणे. प्रदोष व्रताच्या दिवशी मातीचा किंवा पिठाचा दिवा बनवून त्यात 2 वाती लावाव्यात आणि तो भगवान शिवाच्या मंदिरात किंवा बेलपत्राच्या झाडाखाली ठेवावा. दान करणे. प्रदोष व्रताच्या दिवशी विवाहित महिलांना हिरव्या बांगड्या दान करणे किंवा गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करणे शुभ मानले जाते. सकारात्मक विचार. प्रदोष व्रताच्या दिवशी आपले विचार सकारात्मक ठेवावे आणि पूर्ण श्रद्धेने भगवान शंकरांची पूजा करावी. शिवलिंगाला अभिषेक. प्रदोष काळात शिवलिंगाला दूध, दही, मध आणि शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. ह्यामुळे घरात सुख समृद्धी येते. दही आणि मधाचा भोग. वैवाहिक जीवनात मधुरता आणण्यासाठी शुक्र प्रदोषच्या दिवशी भगवान शंकराला दही आणि मध एकत्र करून भोग लावावा. बेलपत्र आणि जलाभिषेक. सुख समृद्धीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाला जल आणि बेलपत्र अर्पण करावे. कुत्र्याला भाकरी आणि मुंग्यांना साखर. भाग्य वाढवण्यासाठी शुक्र प्रदोषच्या दिवशी कुत्र्याला भाकरी आणि मुंग्यांना साखर खाऊ घालावी. पारत शिवलिंगाची पूजा. प्रदोष काळात पारत शिवलिंगाची पूजा केल्यास जीवनात सुख शांती आणि सौभाग्य प्राप्त होते. शिवमंत्राचा जप. दिवसभर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहावे. प्रदोष सूत्राचे पठण. प्रदोष काळात शिवसूत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. दान धर्म. ह्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना दान करणे पुण्यकारक असते. जल आणि काळे तीळ. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे आणि शिवमंदिरात जावे. लोट्यात पाणी आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि घरात सुख समृद्धी येते. दही, दूध, मध आणि गंगाजल. प्रदोष काळात शिवलिंगावर दूध, दही, मध आणि गंगाजल अर्पण करणे शुभ मानले जाते. गंगाजल. शिवलिंगावर गंगाजलाने अभिषेक केल्याने सर्व कष्ट दूर होतात आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते. शिवचालीसा किंवा शिवस्तुती. प्रदोष काळात शिवचालीसा किंवा शिवस्तुतीचे पठण करावे. 108 वेळा मृत्युंजय मंत्राचा जप करणे लाभदायक असते. जलाभिषेकाच्या वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावे. बेलपत्र. शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
तूप, साखर आणि गव्हाचे पीठ यांचा भोग भगवान शिवाला अर्पण करावा. तांब्याच्या लोटात जल, बेलपत्र, मूग आणि गूळ हे सर्व एकत्र करून शिवलिंगावर अर्पण केल्याने विवाह योग जुळून येतात आणि इच्छित जोडीदार मिळतो. पिंपळाच्या झाडाची पूजा. तर प्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि जीवनातील बाधा दूर होतात. पिंपळाच्या मुळाची माती घरी आणून पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी आणि दुसऱ्या दिवशी ते पवित्र नदीत विसर्जन करावे. पिंपळाच्या मुळाची मातीचा तिलक. ह्या मातीचा तिलक कपाळावर आणि गळ्यावर लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते. हनुमानजींची पूजा. जर मंगळवारी प्रदोष व्रत असेल तर त्याला भौमप्रदोष म्हणतात. ह्या दिवशी हनुमानजींची पूजा करणे आणि त्यांना गुळ चण्याचे नैवेद्य दाखवणे संकटमोचक ठरते. शनिदेवाची पूजा. शनी प्रदोष म्हणजेच शनिवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला शनी प्रदोष म्हणतात. या दिवशी शनिदेवाला तीळ, तेल आणि निळी फुले अर्पण केल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. शुक्र प्रदोष व्रताची पूजा विधी. ह्या दिवशी उपवास ठेवावा. शक्य असल्यास दिवसभर निराहार राहावे किंवा फळे आणि दूध घेऊ शकता. प्रदोष काळात सूर्यास्तानंतर सुमारे 1.5 तास भगवान शिवाची पूजा करावी. शिवलिंगावर जल, दूध, दही, मध आणि तूप या पंचामृताने अभिषेक करावा आणि शिवलिंगावर बेलपत्र, फुले, धूप आणि दीप अर्पण करावे. शिवचालीसा किंवा शिवमंत्राचा जप करावा आणि शेवटी शिवपार्वतीची आरती करावी. प्रदोष व्रताचे विशिष्ट महत्त्व आणि लाभ आहेत. तर रविवार आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते. सोमवार मानसिक शांती आणि मनोकामना पूर्ण होते. मंगळवार कर्ज आणि रोगापासून मुक्ती मिळते. बुधवार सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. गुरुवार शत्रूवर विजय मिळतो आणि पितरांना शांती मिळते. शुक्रवार सौभाग्य आणि भौतिक सुखाची प्राप्ती होते आणि शनिवार संततीची प्राप्ती होते. हे उपाय श्रद्धापूर्वक केल्यास भगवान शिव निश्चितच आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.